पुष्पा स्टाईलने सुरू असलेल्या विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश। राज्य उत्पादन शुल्क ठाणे भागाच्या कल्याण भरारी पथकाने पुष्पा स्टाईलने सुरू असलेल्या विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे। या तस्करांनी चक्क टेम्पोच्या खालच्या बाजूला भला मोठा चोरकप्पा बनवून त्यामध्ये दमन दादरा नगर हवेली येथील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात आणून विक्री करण्याचा त्यांचा प्लॅन होता। मात्र राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला या टेम्पोची माहिती मिळाली व भरारी पथकाने वाडा रोडवरच सापळा रचत तस्करीचा पर्दाफाश केला। या टेम्पोमधून भरारी पथकाने सुमारे 5.5 लाखांची विदेशी मद्य जप्त केले, तर संधीचा फायदा घेत टेम्पो चालक पसार झाला आणि त्याच्या साथीदाराला भरारी पथकाने अटक केली आहे। हा मद्यसाठा कुठून आला, कुणाला विकणार होता याचा तपास एक्साईज विभाग करत आहे। आम्हाला इन्फॉर्मरप्रमाणे बातमीदाराकडून खबर मिळाली होती की वाडा शहापूर रोडवरून दादरा नगर हवेलीचा विदेशी मद्यसाठा घेऊन एक टेम्पो जाणार होता। त्यानुसार आम्ही पूर्ण स्टाफसह तिथे सापळा रचून थांबलो असता जो नंबर आम्हाला बातमीदारांनी दिला होता त्या नंबरची गाडी आमच्यासमोर आली असता त्याने त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला असता त्या टेम्पोने गाडी थांबवली, पण त्या दरम्यान तो टेम्पो ड्रायव्हर आम्ही तिथे पोहोचेपर्यंत टेम्पो ड्रायव्हर पसार झाला। बाजूला बसलेला इसम तो आम्ही त्याला ताब्यात घेतला असता इन्फॉर्मरच्या खबरीप्रमाणे दिल्याप्रमाणे त्यांनी पाठीमागच्या कप्प्यामध्ये चोर कप्पा बनवून त्याने माल नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो कप्पा आम्ही थोडासा उघडून पाहिला असता त्यामध्ये विदेशी मद्य साठा आढळून आला। जवळजवळ तो विदेशी मद्य साठा दादरा नगर हवेली राज्याकरता विक्रीकरता असलेला एकूण 70 बॉक्स मिळून आले। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात विक्रीकरता त्याची किंमत जवळजवळ डबल असल्यामुळे त्याची महसूल चुकून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता पूर्णपणे। टोटल मुद्देमालाची किंमत 5.5 लाख आहे आणि टेम्पोची किंमत 9.50 एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे।